नमस्कार, मी कस्तुरी. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे भारतातील कृषी क्षेत्रातील संधी आणि आव्हानं. आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत चेतन अरुण नरके सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. चेतन सरांनी प्रोडक्शन सेक्शनमध्ये बीई केलंय. तसंच त्यांनी अमेरिकेच्या शिकागो आणि न्यूयॉर्क मधून MBA इन फायनान्स आणि MS इन कम्प्युटर्स केलंय. तसंच त्यांनी एक्झिक्युटिव्ह MBA लंडन बिझनेस स्कूलमधून पूर्ण केलंय. चेतन सरांना तब्बल 20 वर्षांचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा अनुभव आहे. त्यांनी जागतिक मान्यताप्राप्त ब्रँड्सचं तसंच 25 देशांचं विविध कंपन्यांद्वारे नेतृत्व केलेलं आहे. युरोप आणि आशियाई देशातील मान्यवर अर्थव्यवस्थापक आणि मार्केटिंग व्यक्तिमत्व म्हणून चेतन सर जगभर प्रसिद्ध आहेत. चेतन सरांना देश-विदेशातील उद्योग, अर्थ, कृषी, कॉर्पोरेट, समाजकारण आणि राजकीय या अशा सर्व क्षेत्रांचा 20 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार आणि अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. तसंच न्यू एज्युकेशन सोसायटीचे मानद संचालक म्हणून तर IMATचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. तसंच एक प्रगत शेतकरी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. सर, भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र याच क्षेत्रासमोर सगळ्यात जास्त समस्या का आहेत? कस्तुरी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जवळपास 16% जो GDP भारताचा आहे तो ॲग्रिकल्चर सेक्टरमधून येतो. त्यातला जवळपास 10% क्रॉपमधून येतो, 4% हा आपल्या लाईफ स्टॉकमधून येतो, 0.8% फिशरीमधून येतो आणि 1.2% फॉरेस्ट लॉगिंग या पद्धतीने येतो. तुम्ही जर 1950 पासून जर बघितलं तर आपल्याला जो रेट वाढलेला आहे शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये तो 21% आहे. तो जर तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या पगारांशी केलं तर साधारणपणे तो 180% वाढलेला आहे आत्तापर्यंतचा. आणि जर तुम्ही शिक्षकांचा विचार केला तर ते 200% वाढले. त्यामुळे जी आर्थिक शाश्वती जी लागते एखाद्या व्यवसायामध्ये ती यामध्ये कमी आहे. तर ही महत्वाची बाब आहे. दुसरी याच्यामध्ये बघायला गेलं तर ज्यावेळी 70% पॉप्युलेशन याच्यामध्ये 1950 साली ऍक्टिव्हेट होतं या स्पेसिफिक एरियामध्ये, ते आता 50% झाले. आणि रिझन याचंच आहे की ती आर्थिक शाश्वती कमी आहे. आणि जर तुम्ही पूर्ण इकॉनॉमीवर त्याचा विचार केला तर कन्झ्युमर बेस्ड इकॉनॉमी पाहिजे असेल तर शेतकऱ्याची किंवा रुरल भागातल्या लोकांची प्राइसिंग परचेस पॉवर वाढवल्याशिवाय तुमची इकॉनॉमी वाढू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट जर बघितली तर हा एवढा मोठा व्यवसाय असून सुद्धा इंटरस्टेट प्लॅनिंग किंवा नॅशनल लेवलची डिमांड आणि सप्लाय याचं इक्वेशन किंवा समीकरण जे असतं हे पूर्ण अभ्यास न केल्यामुळं जे काय गव्हर्नमेंटकडून ज्या इरिगेशन असेल, सोलर पंप्स असेल, इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी प्लांट्स नवीन बनवलेले असतील, जो खताचा बॅलन्स व्यवस्थित घ्यावा लागतो किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज, प्लॅटफॉर्म्स आहेत, याच्या ज्या तरतुदी येऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन जे होतं ते खूप कमी प्रमाणात होतं. त्यामुळं जर तुम्हाला उत्पादन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवायचं असेल तर जी गव्हर्नमेंटने दिलेले फंड्स अलोकेट केलेले आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे थोडं डिफिकल्ट होतं आत्ताच्या सगळ्या शासकीय यंत्रणेतून. त्यामुळे मला असं वाटतं की जर याचं प्रॉपर बॅलन्सिंग केलं आणि खरोखरच लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, शेती हा चांगला व्यवसाय करण्यासाठी आपल्या संस्कृतीचा तो एक भाग आहे, तर मला वाटतं या व्यवस्थित समस्या जर हँडल केल्या तर हे क्षेत्र चांगलंच पुढे जाऊ शकेल. नक्कीच सर, तुमच्या अनुभवानुसार आणि तुम्ही आतापर्यंत इतर देशांमध्ये फिरले आहात त्यानुसार सर, बाहेरच्या देशांमध्ये आणि आपल्या देशांमध्ये प्रामुख्याने तुम्हाला कुठला बदल जाणवतो? मला एक असं वाटतं की शेती हा मी सांगितल्याप्रमाणे हा आपल्या एक संस्कृतीचा भाग आहे. बाहेरच्या देशामध्ये फक्त हा व्यापार म्हणून बघितला जातो. आपली 12 बलुतेदारांची पद्धत जरी बघितली तर ते बाकीच्या देशामधले अर्थव्यवस्थेमधले घटक आहेत, पण ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपला पाया भक्कम आहे. तर ही एक आपली जमेची बाजू आहे. दुसरं फक्त बघावं लागलं तर टेक्नॉलॉजी बाहेरच्या देशामध्ये प्रोडक्शन कॅपॅसिटी जी आहे ती खूप मोठी आहे. कारण तिथले छोटे नंबर ऑफ फार्मर्सचा जरी नंबर कमी असेल पण त्यांची शेती जी नावावर आहे ती खूप मोठी आहे. आपल्या इथं उलट आहेत, शेतकरी आपल्याकडे खूप आहेत पण जमीन कमी आहे. त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी हॅम्पर होऊन जाते आणि त्यामुळे तो इश्यू होऊन जातो. आपल्याकडे गव्हर्नमेंटचा सपोर्ट आणि जो आहे तो अनुदान आपल्याला बाहेरच्यापेक्षा कमी आहे असं मला ओव्हरऑल बघितलं तर असं वाटतं. कारण आपलं 50% पॉप्युलेशन याच्यावर काम करत असेल तर GDPचा मला वाटतं एक सर्टन कन्सिडरेबल अमाऊंट त्याच्यामध्ये स्पेंड करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ओव्हरऑल बघितलं तर जो सपोर्ट असतो एक्सपोर्टसाठी तो बाहेरच्या देशांमध्ये आपल्यापेक्षा जास्त आहे असं वाटतं मला. ओके, नक्कीच सर. गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये तुम्हाला या व्यवसायामध्ये कुठले बदल जाणवतात आणि ह्या सगळ्या बदलांचा आपल्या पारंपरिक कृषी व्यवस्थेवर काय बदल जाणवलाय तुम्हाला?
आता जर ग्रासरूट लेवलवरून तुम्ही जर इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेला तर ग्रासरूट लेवलमध्ये बघितलं तर नाचणीचं म्हटलं कधी तर आपण म्हणा नाचणीची भाकरी करायचो किंवा आंबील करायचो. पण आता कसं झालं नाश्त्याचे पापड यायला लागले, फूड प्रोसेसिंग युनिट्स यायला लागले. त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीनं ते चेंजेस व्हायला ते एक खूप मोठी संधी आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे. दुसरं आता कसं झालं की आपल्याकडं कोल्ड स्टोरेजेस किंवा वेअर हाऊसेस तयार झाल्यामुळं मागच्या 25-30 वर्षामध्ये जी अवेलेबिलिटी व्हेजिटेबल्सची असते सीझन वाईज किंवा नॉन सीझन वाईज ती वाढलेली आहे. आणि बाजारपेठा APMC या गोष्टी असल्यामुळं त्याचा उपयोग होतो. थर्डली मला असं वाटतं की जे इनफॉर्मल इटिंग आउटसाईड हा जो IEO जो कॉन्सेप्ट आहे तर त्याच्यामुळे खूप ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्सना त्याची मान्यता आहे. त्याच्यामध्ये लीन फूड आहे, त्याच्यानंतर जे चवीसाठी खाणं ह्या याची आवक वाढलेली आहे. आणि जर इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलला जर विचार करायला गेला तर जो टेक्निकल प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे आर्थिक व्यवस्था जी आहे दोन देशांमधल्या त्या ओपन झालेल्या आहेत. आणि परत नवीन FTA अग्रीमेंट झाल्यामुळं, फ्री ट्रेड अग्रीमेंट झाल्यामुळं ही जी ई प्लॅटफॉर्म तयार झाला आहे त्याच्या थ्रू त्याचे देवाणघेवाण खूप सोपी झाली. त्यामुळे मला वाटतं आता शेतकरी याला खूप संध्या या 25 ते 30 वर्षामध्ये उपलब्ध झालेल्या. नक्कीच सर, आपली जी भारताची अर्थव्यवस्था आहे आत्ताची अर्थव्यवस्था आणि ती बदलतच राहणार आहे पुढे, मग या बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या कृषी व्यवसायाला काय संधी आहेत? आता जर तुम्ही कोरोनाचा जर भाग बघितला तर मला वाटतं सगळे व्यवसाय अडचणीत आले होते. फक्त शेतकरी हा एकटाच मला वाटतं जगाला तारून नेत होता. त्यामुळे तुम्हाला हा एक सांगतो की शेती हा एक शाश्वत बिझनेस आहे. हा त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आपले ग्लोबल व्हॅल्यू चेन आहे त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट केलं पाहिजे. प्रोसेसिंग जे फूड आहेत त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. पण मला असं वाटतं की संधी खूप आहेत. शाश्वत हा बिझनेस एकच आहे जो शेतकरी करू शकतो. नक्कीच सर, आता कोरोनाने तर अख्ख्या जगाला विळखा घातलाय, मात्र इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा परिणाम आपल्या कृषी व्यवसायावर कितपत झालाय? याच्यामध्ये तुम्ही बघितलं जसं आपण म्हणलं की शेती हा एक शाश्वत बिझनेस आहे. पण झालं काय की बरेच लोकांचे बिझनेसेस बंद झाल्यामुळे यामध्ये बरेच अनएम्प्लॉईड लोक शेतीमध्ये वेंडर्स भाजी विकायला सुरुवात केली किंवा फ्रुट्स विकायला सुरू केली. त्यामुळे आता काय झालं की डिमांड आणि सप्लायचं समीकरण चुकलं. डिमांड तेवढाच राहिला पण सप्लायला खूप लोक वाढल्यामुळं बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये त्यांच्या धंद्यामध्ये कमतरता किंवा त्रुटी त्यामुळे ते बाहेर पडायला लागले. मग त्यामुळे मला असं वाटतं की हा जरी इम्पॅक्ट असेल तरी त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म किंवा वाईड पोर्टफोलिओ जो असतो शेतीमध्ये त्याच्यामुळे त्याच्यावर इम्पॅक्ट कमी होईल पण हा इम्पॅक्ट जाणवतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की हा शाश्वत बिझनेस असल्यामुळे आजकाल शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देणं खूप कमी झालंय. त्यामुळे मुलींना माझी एवढीच एक विनंती असेल की शेतकरी त्यांची मुलं देखील खूप कष्टकरी असतात आणि तो एकच असा शाश्वत बिझनेस आहे ज्यावेळी हे कोरोनाची महामारी येईल आणि हेच दिवस पुढे असं पॅन्डेमिक कंटिन्यू राहिलं तर मला वाटतं शेतकऱ्यांचं महत्व खूप आपल्याला जाणवेल. नक्कीच सर. सर, कोरोनामुळे हे जे बदल झालेले आहेत तर या बदलांना कसं सामोरं जावं? आता तसं बघायला गेलं तर आता सगळी जी व्हॅल्यू चेन आहे ती डिस्टर्ब थोडी झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बरेच डिमांड सप्लाय जो आपण जे इक्वेशनमध्ये आपण बोललो त्यामुळं बरेच लोक याच्यामध्ये आले आणि हे डिसेंट्रलाइज झालं. तर मला वाटतं परत हे सेंट्रलाइज होणं खूप महत्त्वाचं आहे. ते तालुका लेवल असेल, जिल्हा लेवलला असेल किंवा APMC थ्रू असेल किंवा मंडी कसंही असेल पण ते प्रॉपरली मॉनिटर करणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन ऑफ एग्रीकल्चर हा मेन कॉन्सेप्ट आहे ना. जसं आपण दुधामध्ये बघतो की जसं व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्टमध्ये जसं तुम्ही जात जाल तसं तुम्हाला त्याचे मार्जिन्स हे चांगले मिळत जातात. त्यामुळे शेतीमध्ये सुद्धा डायव्हर्सिफिकेशन मध्ये एनर्जी आणि पॉवर असेल किंवा त्याचं प्रोसेसिंगमध्ये घेऊन त्याचे चिप्स बनवणं असेल या गोष्टीचा एक स्टेप पुढे तुम्ही इंजिनिअरिंग करत राहाल त्याप्रमाणे तुमचे मार्जिनही वाढायला लागतील. नक्कीच सर. महाराष्ट्रातलं आपलं जे कृषी क्षेत्र आहे त्याच्यामधले कुठले बदल तुम्हाला पुढे अपेक्षित आहेत असं तुम्ही सांगाल? हा प्रश्न जो आहे तो खूप माझ्या हृदयाचा जवळचा प्रश्न कस्तुरी आहे. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्र हे एक रिव्होल्युशनरी स्टेट आहे. जवळपास आपल्या इंडियाच्या पूर्ण GDPच्या 15.7% GDP हा महाराष्ट्रातून येतो. आणि तसं बघितलं तर आपले महाराष्ट्र शेतकरी हे क्रॉप पॅटर्न नेहमी चेंज करत असतात. इनोव्हेशन, अडॅप्टिबिलिटी हे सगळे जे आहेत कॉन्सेप्ट ते आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खूप लागू होतात. त्यामुळे मला असं वाटतं की महत्वाच्या 3-4 गोष्टी मला बोलाव्या लागतील संधीच्या रूपानं. की आपलं पहिल्यांदा ज्यावेळी अंब्रेला जो असतो पूर्ण शेत धान्याचा किंवा याचा त्याच्यामुळे इंटरस्टेट प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे. कारण डिमांड आणि सप्लाय हे नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला बघितल्याशिवाय आपल्याला त्याचं
कुठल्या क्षेत्रामध्ये कुठली भाजी म्हणजे किती उगवावी याचा अंदाज येत नाही. दुसरं जे त्याच्यासाठी आहे की रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट, जे आपल्याला साधारणपणे आपल्याला आयडिया देते की जमिनीचा आढावा घेताना म्हणते की इथं कुठली खनिजे आहेत, इथं कुठल्या प्रकारचं पीक चांगलं येईल. तर त्याप्रमाणे केलं आणि त्याच्यामध्ये सॉइल प्रॉपर टेस्टिंग केलं आणि वॉटर टेस्टिंग, ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून महाराष्ट्र स्टेट असं सांगू शकते की या भागामध्ये फक्त ही भाजी लावा किंवा हे धान्य उगवा. असं केलं तर ते प्रॉपर डिमांड अँड सप्लायचं प्रॉपर इक्वेशन होईल. आणि सॉइल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग आणि रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटच्या आढाव्यानुसार आपल्याला प्रॉपर इंटर प्लॅनिंग करता येईल. त्याच्यानंतर तसं बघायला गेलं तर टेक्नॉलॉजी खूप चांगली वाढलेली आहे. टेक्नॉलॉजी चांगली झाल्यामुळे जर आपण ई ॲप दिलं तर त्याच्यामध्ये प्राइस किती आहे आत्तापर्यंतची, वेदर कंडिशन्स काय आहेत, म्हणजे शेतकऱ्याला सोपं इन्फॉर्मेशन की मला जर या सीझनमध्ये एखादं लावायचं असेल तर त्याची किंमत साधारणपणे किती मला मिळू शकेल, कुठलं वेदर लागतं आणि त्याच्यासाठी जो सप्लाय डिमांड इक्वेशन जो असतो ते किती आपल्याला बनवावं लागेल, ह्या तिन्ही गोष्टी केल्या तर त्या ई आपल्याला देता येईल. परत असं ज्यावेळी सॉइल टेस्टिंग करतात आपल्याला हेही महत्वाचं आहे संधी की लोक आपलं खतं घालायची म्हणून घालतात. जर तुम्ही NPK जर बघितलं, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचं जर कॉन्टेंट बघितला तर सॉइल टेस्टिंग केल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही की तुमच्या जमिनीमध्ये काय कमी आहे किंवा काय जास्त आहे. त्यामुळे सायंटिफिकली शेती करणं ही मोठी संधी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे. तसं बघायला गेलं तर नवीन स्कीम्स जे आपल्या आहेत ते मला वाटतं खूप चांगलं आहे. जे विकेल ते पिकेल, एक गाव एक वस्तू, एक खिडकी एक योजना, हे साधे शब्द जरी वाटत असतील पण एक खिडकी एक योजना असेल तर अनुदान शेतकऱ्यांसाठी कुठलं असेल, त्याची माहिती एका ठिकाणी मिळणं, ते ई ॲपवर देणं आणि प्रोसेस खूप सोपी करणं. मला तरी वाटतं शेतकरी त्या पूर्ण शासकीय प्रोसेसमध्ये होरपळून जातो आणि आपली आशा सोडून देतो. त्यामुळे मला वाटतं की ती प्रोसेस सिम्प्लिफाय करणं त्याच्यामध्ये खूप चांगली संधी आहे. आपल्याला पूरक व्यवसाय ते शेतीसाठी असतात. म्हणजे एखादी आपली संस्कृती त्याच्यामध्ये वस्तू बनवणे असेल किंवा ती आपली कोल्हापुरी चप्पल मी जिथून येतो तिथं, या गोष्टीला एक गाव एक वस्तू की आपल्या जवळपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1216 गाव आहेत. महाराष्ट्रामध्ये 43,662 गावे आहेत. जर आपण एक गाव एक वस्तू किंवा एक जिल्हा एक वस्तू जरी केली तर आपल्याला त्याचं चांगलं प्लॅटफॉर्म करून मला वाटतं इंटरनॅशनल आपले जे FTA थायलंड सारखे जे देश आहेत त्यांच्याशी आपण करून जर कल्चरल बॉन्ड तयार करून जर एक्सचेंज केलं तर त्याच्यामध्येही चांगलं त्याच्यामध्ये शेतकऱ्याला पैसे मिळू शकतात. तर या अशा बऱ्याच संधी त्याच्यामध्ये आहेत. फक्त त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याचं आकलन करणं खूप महत्वाचं आहे. सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कृषी संदर्भात माहिती देताय. अजूनही काही प्रश्न आहेत त्याची आपण उत्तरं घेणार आहोत. मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मार्ग प्रगतीचा. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे कृषी क्षेत्रातील अनेक संधी आणि आव्हानं, आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत चेतन सर. नमस्कार सर, तुम्ही भारतामधील कृषी क्षेत्रातील अनेक संधी सांगितल्या, मात्र जागतिक स्तरावर काय संधी आहेत? आता आपलं डिस्कशन झाल्याप्रमाणे बऱ्याच आपली जी महाराष्ट्रातली रिव्होल्युशनरी स्टेट आहे किंवा आपले भारताचे बरेच शेतकरी जे इंटरनॅशनल लेवलचे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन मॅच करतात. मग महाराष्ट्रातलं उदाहरण झालं तर सांगलीची हळद असेल किंवा आजऱ्याचं बोर असेल किंवा घनसाळ असेल, नाशिकची द्राक्षे असतील, जळगावची केळी असतील, सोलापूरची डाळिंब असतील, विदर्भातला कापूस असेल आणि स्पेसिफिकली जर हर्बल याच्यामध्ये बघितलं शिकाकाई, माका, शतावरी, मध, जांभूळ, रानमेवा, ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आणि त्या GI मिळाले, बऱ्याचपैकी यांना GI मिळालेली आहेत. काजू असेल, आंबा असेल. तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रोडक्ट्सना आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप चांगली मागणी आहे. ते स्पेसिफिकेशन आपण चांगले मॅच करू शकतो. जर आपण प्रोसेसिंगमध्ये गेलो, जर मॅकडॉनल्ड्स किंवा डॉमिनोज सारख्या कंपनी आहेत त्यांना जर आपण पोटॅटो, स्वीट पोटॅटोज, काजू यासारख्या जर गोष्टी दिल्या तर त्याच्यामध्ये खूप चांगलं मार्जिन्स देखील आपल्याला मिळू शकते इंटरनॅशनल लेवलला. फूड प्रोसेसिंगमध्ये बेबी कॉर्न असेल किंवा घरकण म्हणतात, आपल्या छोट्या काकड्या असतात, ते पिकल म्हणून वापरतात. तर मला असं वाटतं की जे स्पेसिफिकेशन्स लागतात ते आपल्याकडे आहेत. पूर्ण देशासाठी मला वाटतं ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि आंतरराष्ट्रीय लेवलला या सगळ्या क्वालिटी प्रोडक्शनमुळे आपल्याला बऱ्याच संधी उपलब्ध होतील. सर, आपल्या कृषी क्षेत्रातील जे अल्पभूधारक आहेत किंवा जे शेतमजूर आहेत ते या प्रक्रियेचा भाग बनून या सगळ्याचा कसा लाभ घेऊ शकतात? आता अल्पभूधारक जर असेल तर त्याला काय लागतं की हमी भाव लागतो, त्याला शाश्वती लागते की मी जे उकवेन. मग काय काय त्याच्यामध्ये सेंद्रिय ऑप्शन
होऊ शकतो. किंवा मला असं वाटतं की आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे गव्हर्नमेंटनं कुठलं क्रॉप सिलेक्शन करावं, खताचा कुठला बॅलन्स द्यावा, त्यामुळे त्याचं मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी ही इन्फॉर्मेशन देणं खूप महत्त्वाचं आहे. आता जर तुम्ही बघितलं डॉक्टर कापसेंसारखी लोक आहेत जे अति घनधर, त्याला अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणतात, त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू करू शकता, आंबा करू शकता, पेरू करू शकता. आधी आपल्या एका एकरमध्ये 40 आंब्याची झाडं लागायची. आता या नवीन इस्रायल टेक्नॉलॉजीमुळे एका एकरमध्ये 600 आंब्याची झाडं लावता येतात. याच्याप्रमाणे ऑर्गॅनिक शेतीमध्ये देखील SP राऊत साहेब महाराष्ट्र लेवलला चांगलं काम करतात. त्यांचं गायडन्स याच्यामध्ये घेऊन त्यांना बऱ्याच गोष्टी करता येतील. राहिला विषय हा शेतमजुराचा. जर हे शेतीला चांगलं मार्केट उपलब्ध आपल्याकडे असेल, ते लोकल लेवलला असेल, महाराष्ट्र लेवलला असेल, नॅशनलला किंवा असेल, तर त्या शेतमजुराला जी हमी असते त्याच्या वर्षभराच्या कामाची ती मिळून जाईल. आणि मला वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला अडक आहेत आणि याच्यासाठी ह्या बाहेरचे जे फॅक्टर्स मॅटर करतात त्यांना एकत्र घेऊन जाणं, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रेग्युलेशन, त्याच्यानंतर एज्युकेशन देणं प्रॉपरली, सगळं युनिव्हर्सिटीबरोबर टायअप करून फार्मर्सना सांगणे कुठल्या पद्धतीनं चांगली शेती करता येईल, सीडिंग जे असतं ते चांगलं क्वालिटी देणं, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला वाटतं की शेतमजूर आणि याच्यामधून चांगला ऑप्शन आपल्याला मिळवता येईल. नक्कीच सर, खूप चांगली माहिती सांगितली तुम्ही या कृषी क्षेत्राबद्दल. पण आपला हा जो कृषी माल आणि आपली जी स्थानिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे याच्या प्रभावी विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्ही काय उपाययोजना सांगाल? तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा पण बराच सपोर्ट याच्यामध्ये लागेल. कारण आंतरराष्ट्रीय जवळ असेल तर एक्सपोर्ट ओरिएंटेड जे पण प्रोसेस आहे ती सिम्प्लिफाईड करणं, त्याची माहिती पूर्णपणे पुरवणं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट असेल गव्हर्नमेंट की जे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आहेत ते दुसऱ्या देशांमध्ये त्याच्यावर टॅरिफ कमी असावं किंवा नसावंच, त्याच्यामुळे चांगला शेतकऱ्याला उपयोग होईल. त्यानंतर जी एक्सचेंज आहे की टेक्नॉलॉजी, त्यामुळे दुसऱ्या देशामध्ये कुठल्या प्रकारे शेती करतात ते आपल्या देशामध्ये करता येईल का, तो टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म यूज करणं. चौथं म्हणजे गव्हर्नमेंट, मला असं वाटतं की जी एक्सपोर्ट ओरिएंटेड जर अप्रोच आपण ठेवला स्पेसिफिकली साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये, तर मला असं वाटतं की जर आपल्याला लॉजिस्टिकवर सबसिडी जर देता आली तर एक्सपोर्ट चांगला होऊ शकेल. त्यामुळं हा गोष्ट अजून कुणीही अजून स्ट्रेसफुल सांगितलं, पण मला असं वाटतं की सबसिडी एक्सपोर्ट करत असताना लॉजिस्टिकवर देणं हे मस्ट झालं तर एक्सपोर्टला खूप चांगलं मला वाटतं संधी मिळू शकेल, अशी माझी कळकळीची विनंती आहे सरकारला. या सगळ्या उपाययोजनांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? आता आपण जस्ट मेन्शन केल्याप्रमाणे हे एक्सपोर्ट मार्गदर्शन केंद्र जे आहे ती उभारणं, एक खिडकी एक योजना करणं, त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांना देणं. त्याच्यानंतर जे एशियन डेव्हलपमेंट बँक्स आहेत किंवा एक्झिम बँक्स जे आहेत त्यांना केंद्राची ठाम धोरणं, शेतीपूरक धोरणं देऊन त्याप्रमाणे ते फंड्स अवेलेबल करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते सरकारचं जबाबदारी मोठी राहील. त्याच्यानंतर जो क्रॉप सिलेक्शन पॅटर्न असतो त्याच्यामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चची मदत घेऊन आणि युनिव्हर्सिटीवर टायअप चांगला करून शेतकऱ्यांना ती माहिती पुरवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे युनिव्हर्सिटी हे एक एज्युकेशन आणि तिथं नेहमी वेगवेगळे प्रयोग होत असतात, ते प्रयोग शेतकऱ्यांच्याबरोबर करणं ते त्यांच्यासाठीही फायदेशीर पडेल. त्यामुळे ही लिंकेज जी युनिव्हर्सिटी आहे ती आपण ठेवली पाहिजे. नक्कीच. गेल्या महिन्याभरापासून सर एका गोष्टीवरनं आंदोलन सुरू आहे अख्ख्या देशभर आणि ते आहे कृषी कायदा. तर या कृषी कायद्याबद्दल तुमचं काय मत आहे? कस्तुरी, हा प्रश्न खूप डिफिकल्ट आहे कारण त्याच्यामध्ये इमोशन्स आणि टेक्निकॅलिटी दोन्ही इन्व्हॉल्व आहेत. मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये चेंज किंवा बदल हा महत्त्वाचा आहे. आता सरकारने ते 3 विधायक समोर ठेवलेली आहेत, पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाचा हक्क आहे की त्याच्यामध्ये बरोबर आहे की चुकीचं आहे, डेमोक्रेसी किंवा लोकशाही पद्धतीनं त्याचं आंदोलन करणं किंवा जाऊन त्याचं निवेदन देणं हे बरोबरच आहे. पण त्याबरोबर हेही महत्त्वाचं आहे की 3 विधायक जर इम्प्लिमेंट झाले तर त्याचं फ्युचरमध्ये आपल्याला प्लॅनिंग करणं किती गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काय काय हे डिस्कशन ही त्याच वेळी होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे एका वेळी एक गोष्ट न करता दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली झाल्या पाहिजेत. आणि हा जो आहे याच्या कायद्यामध्ये मी स्पेसिफिकली त्यामध्ये जाऊ इच्छित नाही, पण स्पेसिफिकली जो मिनिमम सपोर्टिंग प्राइस जी आहे मला वाटतं की ती जर आपण कायद्यानं कंपल्सरी करू शकलो किंवा ॲटलिस्ट ती कंपल्सरी न करता कुठल्याही राजकीय यांना जर कंपल्सरी करता येत नसेल तर ॲटलिस्ट सगळ्यांनी ती MSP प्राइस ऑनर करून शेतकऱ्याला त्याच्या कष्टाबद्दल न्याय मिळवून चांगली किंमत देणं हे खूप महत्त्वाचं आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की MSP जर झाली छान आहे, नाही झाली तरी आपण स्वतःहून करणं इतकंच महत्त्वाचं आहे. राहिले विधेयक, मला असं वाटतं की ते आपण हळूहळू बघत जाऊ. कुठलीही गोष्ट ही आंदोलनं सुटत नाही तर ती चर्चेनं सुटते. मला वाटतं दोन्ही बाजूनी एकत्र येऊन त्याच्यातून तोडगा काढून वेळ न दवडता, कारण सगळं जग पुढे निघालेलंच आहे, सगळ्यांची ग्रोथ होत आहे, आपण कुठंतरी थांबून आपला प्रोग्रेस कुठं खुंटत नाही का याचाही पूर्णपणे आपण होलिस्टिकली विचार करणं महत्त्वाचं आहे. खरंय सर, तुम्ही या कृषी क्षेत्रातील संधी आणि आव्हानं याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत आणि ज्या तरुणांना या क्षेत्राकडे यायचं असेल त्यांना ही नक्कीच माहिती प्रेरणादायी ठरेल. सर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि एवढा छान संवाद साधलात. आभारी आहे कस्तुरी. नमस्कार. वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.